बटाट्यापासून बनलेले हे 65 खाल तर तुम्ही पनीरचे 65 खाणं कमी कराल। हे बटाट्याचे 65 खूप झटपट होतात आणि चवीला एक नंबर लागतात आणि खूप भारी लागतात। त्याच्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहे। बटाटा सोलून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर बटाटा खिसून घ्यायचं आहे। बटाटे खिसून झालं की हा सर्व बटाटा आपला स्वच्छ पाण्याने 4 ते 5 वेळा धुवून काढायचा आहे। व्यवस्थित बटाटा 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ असा धुवून काढायचा आहे, पाण्यामध्ये घालायचं आहे आणि पूर्ण असं पाणी स्ट्रेन करून याला बाहेर काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे, 1 चमच एवढी अद्रक लसूण पेस्ट, कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि घालायचं आहे थोडंसं भाकरीचं पीठ। कॉर्नफ्लॉवर आपल्याला जास्त घालायचं आहे आणि भाकरीचं पीठ थोडं घालायचं आहे, पण तुम्ही भाकरीच्या पिठाऐवजी याच्यामध्ये मैदा देखील घालू शकता किंवा बेसन घालू शकता। बेसनने खूप छान चव येते। त्याच्यानंतर याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत, आपले घरगुती लाल तिखट, गरम मसाला असे घालायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा असं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। त्याच्यानंतर आपण तेल गरम करत ठेवायचं आहे। तेल गरम झालं की आपले बटाट्याचे असे बॉल्स याच्यामध्ये घालायचे आहेत। मसाल्यासोबत आपण मीठ देखील घालायचं आहे, ते विसरायचं नाही आहे। आणि हे बॉल्स आपले मस्त असे, तुम्हाला जे मसाले आवडत असतील ते तुम्ही घालू शकता याच्यामध्ये। मॅगी मसाला देखील याच्यामध्ये ॲड करू शकता, घरामध्ये जे मसाले असतील ते तुम्ही घालू शकता किंवा शेजवान चटणी देखील याच्यामध्ये थोडीशी घालू शकता। खूप छान टेस्ट येते याच्याने। बघा आपले मस्त असे बॉल्स हे तयार आहेत बटाट्याचे। आता हे सर्व बॉल्स आपण असे तळून घ्यायचे आहेत। सर्व बॅच इथे बटाट्याची तळून घेते। हे बटाट्याचे 65 एवढे झटपट होतात ना, खूप झटपट होतात आणि जास्त वेळही लागत नाही। आता बघा याच्यामध्ये घालायचं आहे बटर घालून घालायचं आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये घालायचे आहेत हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये घालायचे आहेत आपले मसाले, गरम मसाला, लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये मसाले घालू शकता, धना पावडर, थोडंसं मीठ। आपण मीठ बॉल्समध्ये देखील घातलं होतं, त्याच्यामुळे मी इथे थोडं मीठ घातलं आहे, जास्त घातलं नाही। त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे दही आपल्याला गरम गरम थोडी घालायची आणि थोडीशी अशी दही हलकीशी फाटली पाहिजे, म्हणजे मस्त आपल्या बॉल्सला लागते आणि एक नंबर चव येते त्यांना। त्याच्यानंतर आपले हे बॉल्स तयार झाले आहेत, हे घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। हे सर्व मिक्स झाले का एकच नंबर गरमागरम प्लेटमध्ये काढायचे आहेत आणि खायचे। तुम्ही असे देखील खाऊ शकता, दहीसोबत देखील खाऊ शकता किंवा कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता, एक नंबर लागतात। एकदा बनवून नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।